श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1215. आपण प्रभू रामचंद्र आणि भुशुंडी यांचा हा संवाद अभ्यासत आहोत. भुशुंडी जे प्रभू रामचंद्रांच्या या अंतर्बाह्य व्यापकतेने भ्रमित झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरून त्यांना धीर दिला आणि तुझ्या मनासारखा वर मागून घे, मी आज अत्यंत तुझ्यावरती प्रसन्न आहे, असं भुशुंडींना प्रभूंनी सांगितलं. काय काय विकल्प होते वरदान मागण्यासाठी. ज्ञान बिबेक बिरति विज्ञाना मुनी दुर्लभ गुण जे जग नाना. तुला जे काही पाहिजे ते तू माझ्याकडून मागून घे. मग त्यात अणिमा, अष्टसिद्धी, रिद्धी सिद्धी, ज्ञान, विवेक, वैराग्य, विज्ञान, जे तुला हवंय. आज मी अत्यंत प्रसन्न आहे, मी ते तुला प्रदान करेन. भुशुंडी हे परम बुद्धिमान होते, परम विवेकी होते. त्यांनी मनामध्ये विचार केला की भगवंत तर सर्व काही देऊ इच्छित आहे, परंतु आपल्या निर्मळ भक्तीच्या देण्याविषयी तो काहीच बोलत नाहीये. आणि भक्तीशिवाय या तत्वांना प्राप्त करून घेणं म्हणजे एखाद्या सुग्रास जेवणामधल्या प्रत्येक पदार्थामध्ये जसा मिठाचा अभाव असल्यावर ते खावलं जात नाही, त्या पद्धतीने भगवंताने दिलेले हे सर्व विकल्प आहेत. भक्ती ही प्रधान आहे. आपण भगवंताच्या जवळ त्याची ही अत्यंत अविरल विशुद्ध अशी भक्तीच मागून घेऊयात. अबिरल भगती बिशुद्ध तव श्रुती पुराण जोगा. जेही खोजत जोगी समुनी प्रभु प्रसाद को पाव. अशी ही भगवंताची निर्मळ भक्ती प्रभूच्या रामचंद्र रूपी कल्पतरूच्या जवळ भुशुंडींनी मागितलेली आहे. प्रभू रामचंद्र भुशुंडींची ही इच्छा पूर्ण करणार का त्यांना अजूनही आपल्या मायेच्या प्रभावामध्ये भ्रमित करणार? सज्जनो, याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आजच्या उपायांमधून सांगू लागतात. एवमस्तु कही रघुकुल नायक बोले बचन परम सुखदायक. सुनु बायस ते सहज सयाना काहे न मागसी अस बरदाना. सब सुख खानी भगति तै मागी. नहीं जग को तो ही सम बड़ भागी. जो मुनि कोटि जतन नहीं लही. जे जप जोग अनल तन दही. रीझेहु देखी तोरी चतुराई. मागेहु भगति मोहि अति भाई. सुनु बिहंग प्रसादब मोरे. सब शुभ गुण बसियहि उरतो रे. भगति ज्ञान विज्ञान विरागा. जोग चरित्र रहस्य विभागा. जानबतै सबही कर भेदा. मम प्रसाद नहीं साधन खेदा. माया संभव भ्रम सब अब न व्यापी ही तो ही.
जाने सुब्रह्म नादि अज, अगुन गुनाकर मोही। मोहि भगत प्रिय संतत, अस विचारि सुनु काग। काय बचन मन मम पद, करे सुअचल अनुराग। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, भुशुंडीजींनी भगवंताच्या जवळ त्याची ही अविरल प्रगाढ निर्मळ भक्ती त्याने आपल्याला द्यावी अशी याचना केलेली आहे. किती सुंदर विशेषण वापरलंय, भगत कल्पतरू. भक्तांसाठी जो कल्पतरू आहे, ज्याच्या छत्रछायेखाली केवळ इच्छा केली असता जो भगवंत त्या इच्छेची पूर्तता करतो, अशा रामाच्या जवळ भुशुंडींनी निर्मळ भक्ती मागितलेली आहे. आणि भगवंताने तात्काळ ज्या या कल्पवृक्षाची उपमा भुशुंडींनी आपल्याला दिली, त्या कल्पवृक्षाप्रमाणे आपलं आचरण करून दाखवतो. एव मस्तु कही रघुकुल नायक. असंच हो, तथास्तु. तुला निर्मळ भक्ती हवी आहे ना भुशुंडी? मी तुम्हाला माझी ही अत्यंत दुर्मिळ अशा भक्तीचं वरदान देतो. असं म्हणून रघुवंशाचे स्वामी परमसुख देणाऱ्या वाणीने भुशुंडींना या निर्मळ भक्तीचं वरदान देऊन टाकतात. सज्जनो, आम्ही देखील सर्वजण रामाची सेवा करतो. मग हा राम वेगळा आहे का जो कोणी कल्पतरू आहे? कारण आम्ही तर रामाजवळ वारंवार मागतो, परंतु बऱ्याच वेळेला राम आम्हाला काही देतच नाही, किंवा देतो ते आमच्या मनाविरुद्ध देतो. मग भुशुंडींचा राम कोणीतरी वेगळा आहे का? का भुशुंडींचा अधिकार काही वेगळा आहे? सज्जनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर हे आहे की सगळ्यांचा राम हा एकच आहे, जो जीवाच्या अंतरंगात जीवात्मा आहे, जो विश्वाच्या चराचरामध्ये विश्वात्मा आहे, जो या ब्रह्मांडामध्ये अंतरात्मा आहे आणि जो या ब्रह्मांडाला व्यापून उरलेला परमात्मा आहे. हे सर्व काही एकच आत्माराम आहे. बस, यांच्यामध्ये भेद नाहीच. या विश्वामध्ये दुसरा राम हा नाहीच. म्हणून तर मनुष्यरूपाने जेव्हा वरदान मागितलं की आम्हाला तुझ्यासारखा मुलगा हवाय, पुत्र हवाय, तेव्हा राम म्हणाला, आता माझ्यासारखा दुसरा कुठून आणू? मीच एकच एक आहे बस. त्यामुळे राम हा एकच आहे. मग भुशुंडींचा अधिकार, निश्चितच भुशुंडींचा अधिकार हा सनकादिक मुनींच्या तोडीचा आहे. ते अत्यंत प्रगल्भ, अत्यंत तपस्वी संन्यासी आहेत, यात काही शंका नाही. परंतु बघा, आमची मानवी बुद्धी लगेच तर्क काढते की अरे, मग तपस्या देखील अनेक ऋषी मुनींनी केली, परंतु हाताच्या बोटावर मोडण्या इतक्याच ऋषी मुनींना भगवंताने या निर्मळ भक्तीचं वरदान दिलं. असं का असावं? अरण्यकांडामध्ये भगवंताने शेवटी हात उंचावून प्रार्थना केली ना, प्रतिज्ञा केली ना, की ह्या ज्या सगळ्या अस्थी आहेत, ज्या या ऋषी मुनींच्या आहेत, जे माझी वाट पाहता पाहता आपला देह त्यागून बसले या राक्षसांच्याकडून, मी या पृथ्वीला राक्षस विरहित करून टाकेन. अरे मग रामा, हे ब्रीदवाक्य प्रतिज्ञापूर्वक करण्याऐवजी जेव्हा ते तपस्या करत होते, जेव्हा त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलं, त्याच वेळेला तुझं हे कल्पवृक्ष रूप का नाही प्रगट झालं रे? तेव्हाच त्यांना का नाही वाचवलं बरं? म्हणजे मग तपस्येमध्ये देखील भेद आहेत का? आजच्या काळात एखादा मनुष्य जसा फेवरिझम करतो, पक्षपातीपणा करतो, तसं तुझ्याकडे काही आहे का? की भुशुंडींनी मागितली आणि त्यांना तू देऊन टाकली, आणि मी मागतो मला मात्र तू ढुंकूनही बघत नाहीस? अरे, मी पण तुझं नाम घेतो ना, मग माझ्या बाबतीमध्ये तू कल्पवृक्ष का नाहीस?
आणि आम्ही तर तुला लौकिकातलं काही मागत नाहीये, आम्ही देखील तुला हीच निर्मळ भक्ती मागतोय जी या भुशुंडींनी मागितली. मग आमच्या बाबतीमध्ये हा भेद का? आणि कल्पवृक्ष समोरच्याचा अधिकार बघून देत नाही ना रे. मग कुठली तपस्या, कसला अधिकार? आम्ही तुझे आहोत, आम्ही तुला मागतोय. माझे समर्थ म्हणतात ना, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हासी देतो रे. मग आम्ही तुला मागतोय ना, दे ना आम्हाला निर्मळ भक्ती. प्रश्न मोठा गहन आहे. आम्हाला भगवंतावरती दोषारोपण करण्यामध्ये फार धन्यता वाटत असते सज्जनो. कारण कुठल्याही प्रश्नाचं अत्यंत साधं सोपं उत्तर आहे ते भगवंताची इच्छा, होय की नाही? परंतु आम्हाला या बुद्धीच्या पातळीवरती कुठेतरी हा ज्वालामुखी सतत खदखदत राहत असतो. अहो, भुशुंडी वगैरे तर फार मोठे झाले, आम्ही तर आपल्या जवळच्या 2 साधकांबरोबर देखील स्पर्धा करतो, ईर्ष्या करतो की त्याच्यापेक्षा माझी साधना श्रेष्ठ आहे, परंतु त्याला मात्र सगळी सुख आहेत, मला मात्र खडतर आयुष्य आहे. न जाणे महाराज कशाची परीक्षा बघतायत? रामराया का माझ्याकडे लक्ष देत नाही? माझं नाम त्याच्याजवळ पोहोचत नाही का? असे अनेक प्रश्न आम्हाला लौकिकातून देखील पडत असतात. हा तर पारलौकिक टप्पा आहे, निर्मळ भक्तीचा टप्पा आहे. आम्ही भगवंताला मागावं आणि भगवंताने आम्हाला देऊ नये. काय कारण आहे? नेमकं काय अर्हता आहे या निर्मळ भक्तीची? सज्जनो, आम्ही सगळेजण कल्पवृक्षाच्या खालीच बसलेलो आहोत. हे देखील तुम्ही निश्चयात्मक रीतीने समजून घ्या की राम एकच आहे. आम्ही देखील सगळेजण त्या कल्पवृक्षाच्या सावलीतच बसलेलो आहोत. मग चुकतंय का? का मिळत नाही मला ती निर्मळ भक्ती जी भुशुंडींना मिळाली? कल्पवृक्षाने तर कोणाचा अधिकार बघू नये. खरंय, कल्पवृक्षाने तर जे मागेल त्याला ते देऊन टाकावं, परंतु मागण्यासाठी त्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये मागायला हवं. ती भाषा मला येत नाही. हे गंमत आहे बघा. आपण म्हणालो भाषा कुठली? राम तर स्वतः अनुर्वाच्य आहे, परब्रह्म आहे, त्याला कुठली भाषा? त्याला कुठलं बंधन? सज्जनो, याचं उत्तर आम्हाला प्रत्यक्ष मारुती रायास देईल की त्या रामाला कुठली अशी अर्हता लागते आपल्या अंतरंगाची की ज्याच्यामुळं राम आम्हाला त्याच्या निर्मळ भक्तीचं वरदान देऊन टाकतो. सुंदरकांडची आठवण येते जेव्हा भगवंत वारंवार बार बार प्रभु चहही उठावा, प्रेम मगन तेही उठवन भावा. त्यावेळेला भगवंताने हनुमंताच्या मस्तकी आपला सुंदर असा करकमल ठेवलेला आहे आणि तत्पश्चात हनुमंताने भगवंताच्या जवळ आपल्याला जे हवंय ते मागून घेतलं. नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अनपायनी. हनुमंताने केवळ एवढेच शब्द म्हटले की प्रभो, मला तुमची निर्मळ भक्ती वरदान रूपाने हवी आहे, जी केवळ आपल्या कृपेने प्राप्त होऊ शकते. अशी भक्ती आपण मला द्या. आणि भगवंताने हनुमंताची ही वाणी ऐकली आणि त्याला त्या निर्मळ भक्तीचं वरदान देऊन टाकलं. इथं त्या भाषेचं मर्म दडलेलं आहे. काय ऐकलं हनुमंताचं? हनुमंताचे शब्द ऐकले नाहीत. मग हनुमंताचं काय ऐकलं? जे माझ्याकडे नाहीये, जे मी अभिनयाच्या रूपाने कदाचित हनुमंतासारखं म्हणून दाखवू शकीन की रामा मला देखील भक्ती हवी आहे, दे ना रे. परंतु राम हा अभिनयाने कधी प्रभावित होत नाही. रामराया तर अंतःकरणातला भाव बघतो, जो भाव केवळ त्याला हनुमंताच्या हृदयामध्ये दिसतोय. सुनी प्रभु परम सरल कपिबानी. हे सूत्र आहे बघा सज्जनो. सुनी प्रभु परम सरल, परम सरल, परम सरल. ही भाषा आहे कल्पवृक्षाकडून मागून घेण्याची. म्हणून श्री महाराज म्हणतात की भगवंताकडं लहान मूल होऊन जावं. कारण लहान मूल कुठल्याही प्रकारचा दंभ धारण करत नाही. लहान मूल कुठल्याही प्रकारचा
भगवंताला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही, आपल्या आईला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही. ते जसं आहे तसं निरागसपणे बोलून टाकतं. हनुमंत असं निरागस मूल आहे, म्हणून तर प्रभूंनी हनुमंताला आपल्या कडेवरती उचलून घेतलंय. कपी उठाई प्रभू हृदय लगावा. जसं लहान मूल हट्टाने रडू लागल्यानंतर आईच्या पायाला जसं मिठी मारावं, त्याप्रमाणे हनुमंताने मिठी मारलेली आहे. प्रभूंनी त्या लहान लेकरासारखं हनुमंताला उचलून कडेवरती घेतल्यानं आपल्या हृदयाशी लावलेलं आहे. बघा किती ठिकाणी या परम सरलतेचं आपल्याला हनुमंताच्या चरित्रामध्ये दर्शन होतं. बिभीषणाने देखील भगवंताच्याकडे ही निर्मळ भक्तीच मागितली. प्रथम उरकछु प्रथम बासना रही, प्रभुपद प्रीती सरितसो वही, अब कृपाल निज भगती पावनी. मला ती आता निर्मळ भक्ती दे असं बिभीषणाने देखील रामाला मागितलं. आणि रामाने बिभीषणाचं हृदय पहिल्याच वाक्यामध्ये ओळखलं होतं, जेव्हा तो जसा आहे तसा भगवंताला शरण गेला. श्रवण सुजसु सुनियाय हो, मी कोण आहे नाथ दसानन करमय भ्राता, निसिचर बंस जन्म सुर त्राता, सहज पाप प्रिय तामस देहा, जथा उलुकही तम परनेहा. हनुमंताची परम सरळ वाणी, ज्याच्यामध्ये कुठलंही कपट नाही, दंभ नाही, एका लहान निरागस भावनेने रामाकडे भक्तीची याचना करणारा हनुमंत. आणि बिभीषण तो जसा आहे तसा शरण गेलेला आहे रामाला. पहिल्या भेटीमध्येच त्याने रामाला सांगून टाकलं की मी रावणाचा भाऊ आहे, माझा जन्म हा राक्षसी कुळात झालेला आहे, मला पाप हे अत्यंत प्रिय आहे. जसं घुबडाला रात्र प्रिय असावी त्याप्रमाणे मला पाप प्रिय आहे. परंतु मी असा असूनही मी ऐकलंय की शरणागताचं तू रक्षण करतो. श्रवण सुजस सुनियायहू, प्रभु भंजन भवभीर, त्राही त्राही आरती हरन, सरन सुखद रघुवीर. बिभीषणाला निर्मळ भक्ती मिळाली आहे, कारण तो जसा होता तसा शरण गेला. त्याला माहिती आपल्या हृदयस्थ भगवंत हे सगळं जाणतायत आपली अवस्था, आपण काय बोलणार. रामाने त्याला देखील निर्मळ भक्ती दिलेली आहे. अगस्ती मुनी, सुतीक्ष्ण यांची गोष्टच वेगळी आहे. त्यांनी साधनेचे पराकाष्ठा करून त्या आपल्या अंतरंगाचं निर्मळत्व अशा पद्धतीने अबाधित केलंय. भगवंतावरती एवढं त्यांनी प्रेम केलेलं आहे की भगवंताने देखील त्यांच्या या पुरुषार्थाच्याकडे पाहून, त्या पुरुषार्थाच्या आधाराने त्यांनी जे स्वतःला निर्मळ करून टाकलेलं आहे, त्या त्यांच्या सद्गुणाकडे पाहून त्यांना निर्मळ भक्ती दिली. आमचं काय होतं की आमचं साधन देखील सुतीक्ष्ण किंवा अगस्ती मुनींसारखं होऊ शकत नाही, परंतु आम्हाला जे काही अल्पस्वल्प साधन घडलं असेल त्याचाच अहंकार होऊन जातो. आणि त्यामुळं भगवंताची निर्मळ भक्ती प्राप्त करण्यासाठी जे साधन भांडवलासारखं आमच्याकडे असलं पाहिजे, ते साधनच उंची मुळी बाध्यता होऊन जाते. अहंकाराने दूषित झालेलं साधन भगवंताच्या निर्मळ भक्तीचं वरदान तुम्हाला कदापि देऊ शकत नाही. म्हणून तर रावण सीताजींना विनंती करतोय की एक बार बिलोकु ममोरा, अगं माझ्याकडे एकदा तर बघ. अहंकाराकडे भक्ती कधी कटाक्ष टाकत नाही, बघत नाही. त्याने बंदिस्त करून जरी ठेवलं तरी अहंकार हा कधीच भक्तीला जिंकू शकत नाही. किती चरित्रांमध्ये आपल्याला प्रसंग दिसतात. श्री महाराजांना इंदोरच्या राजघराण्यामध्ये तुम्ही आता राजवाड्यातच राहा म्हणून अट्टहासाने राजघराण्याने ठेवून घेतलेले. आणि मग काही दिवस होताच महाराजांना सगळे सामान्य लोक भेटू पाहतायत. महाराजांनी तेवढंच निमित्त केलं आणि आकांत तांडव करत राजमहालातून त्यांनी पोबारा केला आपल्या सामान्य लोकांसाठी. अहंकाराने, आपल्या असलेल्या संपन्नतेने, आपल्या असलेल्या प्रभावाने तुम्ही या ब्रह्मस्वरूपाला बांधू शकत नाही.
गजानन महाराजांच्या देखील पोथीमध्ये आहे ना, शेगाव सोडून त्यांचा एक भक्त त्यांना सर्व ऐश्वर्य संपन्न अशा आपल्या वाड्यामध्ये घेऊन जातो आणि शेगावचे भक्तगण अत्यंत दुःखी होऊन जातात की आपले स्वामी गेले कुठं. अशा वेळेला गजानन महाराज देखील आपल्या या भक्ताला थोडंसं बाजूला करून सर्वसामान्यांमध्ये मिसळून जातात. सज्जनो, ही गोष्ट आहे की तुम्ही भक्तीला ना पदाने जिंकू शकता, ना सामर्थ्याने जिंकू शकता, ना संपन्नतेने जिंकू शकता आणि अहंकाराने तर नाहीच नाही. मग आपण म्हणाल की निर्मळ भक्ती प्राप्त करण्यासाठी आम्ही निर्धनच असलं पाहिजे का, गरीबच असलं पाहिजे का? सज्जनो, या सगळ्या संपन्नता विपन्नता या देहाच्या उपाधी आहेत. त्याचा तुमच्या अंतरंगाला किती स्पर्श आहे यावरती तुमच्या अहंकाराचं मोजमाप आहे बघा. भक्तीसाठी दीनता अत्यंत गरजेची आहे. दैन्यतेचा तिथं कदाचित मोठा अडथळाच होऊ शकतो. मनाची दीनता हवी. कदाचित तुम्ही कुबेरा इतके श्रीमंत असाल, परंतु राजा जनकासारखे विदेही व्हा. त्या संपन्नतेला स्पर्श करू नका. ती तुमची संपन्नताच तुमच्या दीनतेसाठी तुम्हाला मदतनीस होईल. आणि समर्थ दासबोधामध्ये सांगतात ना की संपन्न आणि विनम्र हे दोन परस्पर घटक आहेत. हे एकत्र मिळणं फार अवघड आहे. त्यामुळे निर्मळ भक्तीच्या प्राप्तीमध्ये काय काय अडथळे आहेत आमच्यासाठी लक्षात येतंय आपल्या, की हनुमंतासारखी आमची परम सरळ वाणी नाही, बिभीषणासारखी आमच्या अंतरंगामध्ये आपण जसे आहोत तसं शरणागत होण्याची वृत्ती नाही, सुतीक्ष्ण अगस्ती मुनींसारखं तपश्चर्या करत भगवंताच्या सगुणावरती सर्व काही समर्पित करून त्याच्या या समाधी भावामध्ये स्थिरावण्याची आमची अवस्था नाही. भरतासारखा आमच्यामध्ये समर्पण भाव नाही. चालून आलेलं राज्य हे सगळं काही रामाला विचारल्याशिवाय मी स्वीकारणार नाही असं म्हणून जो भरत आपल्या सर्व सुखांचा अव्यय करून रात्र दिवस जणू काही आपल्या हृदयामध्ये भगवंताच्या विषयी एक विलक्षण शरणागत भाव ठेवून चित्रकूटवरती पोहोचतो आणि शेवटपर्यंत भगवंताला आपल्या मनातला भाव सांगू शकत नाही. भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहण्याचं हा पुरुषार्थ ज्या भरतजींनी केला ते निर्मळ भक्तीचे अधिकारी आहेत. समर्थ सख्य भक्तीमध्ये सांगतात ना की आपल्या इच्छेसाठी भगवंतापासून वेगळं होणं याला सख्य भक्ती नाही म्हणता येत. त्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे वर्तन करणं, त्याप्रमाणे राहणं यामध्ये फार मोठा पुरुषार्थ सामावला आहे आणि ही खरी तपस्या आहे. रामाच्या इच्छेमध्ये पडून राहणं बस, जे भरतजींनी केलं. आम्ही मात्र प्रत्येक घडणाऱ्या घटनेला असं का आणि तसं का या भावनेने जोखत जातो आणि त्यामुळे आम्ही अभिनय तर उत्तम करतो की रामा मला देखील निर्मळ भक्ती हवी आहे, परंतु आमच्यातला तो समर्पण भाव राम बघतोय हो. आमच्यामधली तो प्रपन्नता पाहतोय आणि तिथं भरतजींचा अंश देखील जेव्हा आमच्या अंतःकरणात रामाला सापडत नाही तो आम्हाला कसं देईल, कशी देईल भक्ती त्याची. आणि शेवटी केवटावरती येऊन थांबावंच लागतं. जो केवट निस्पृह आहे, नाथ आजु मैं काह न पावा, मिटय दोष दुख दारिद दावा, बहुत काल मैं कीन्ही मजूरी, आजु दीन विधी बनी भली भूरी. ज्याच्याकडे काहीच नाहीये, जो सर्व दृष्टीने लौकिकामध्ये अनंत प्रकारच्या यातना सहन करतोय, परंतु त्याला कळतंय की रामराया समोर आल्यानंतर या चंबू गबाळ्यातलं मागून आपण फार मोठा घाट्याचा सौदा करतोय आणि म्हणून तो भगवंताला एकच म्हणतो की नाथ आजू मैं काह न पावा. सज्जनो, भगवंत समोर उभा असताना भगवंतापासून काही वेगळं मिळवायची भावना हीच आमच्या निर्मळ भक्तीमधली बाध्यता आहे बघा. त्यामुळे 5 गुणधर्म आहेत
जे या 5 व्यक्तित्वांच्या आधाराने, ज्यांना या निर्मळ भक्तीची प्राप्ती झालेली आहे, त्यांच्या चरित्रातून आपल्याला कळतात आणि आपल्या लक्षात येतं नेमकं आपण कुठं कमी पडतोय. आपल्यामध्ये हनुमंतासारखी परम सरळता नाही, आपल्यामध्ये बिभीषणासारखी मी जसा आहे तसा शरण जाण्याची वृत्ती नाही, माझ्यामध्ये रावण रूपी अहंकार आहे. मी माझ्या संपन्नतेने, माझ्या पदाच्या आधाराने भक्तीला प्राप्त करू इच्छित आहे, ती माझी मोठी बाध्यता आहे. माझ्यामध्ये अगस्ती मुनी सुतीक्ष्णासारखी साधन निष्ठता नाही, सगुणावरती माझं प्रेम नाही, भरतजींसारखा माझ्यामध्ये समर्पण भाव नाही आणि केवटासारखी माझ्यामध्ये निस्पृहता नाही. मला सांगा, जर माझ्यामध्ये यातला कुठलाच गुणधर्म नाही तर या कल्पवृक्षाला कशी माझी भाषा कळेल? किंबहुना त्यालाच माझ्या अंतरंगाची स्थिती कळेल की अरे हा नाटक करतोय, याला भक्ती नकोय, याला अजूनही बरंच काही हवंय माझ्याकडून. आणि बाळा, तुला ते मी देतो ना, मी कुठं नाही म्हटलं, मी कल्पवृक्ष आहे. तू जे बोलतोस त्यापेक्षा तुझ्या अंतःकरणात तुला काय हवंय याची मला जाणीव आहे आणि मी तुला तेच देईन. बरं, अशा पद्धतीने सज्जनो, या एव मस्तु कही रघुकुल नायक या शब्दापासून आम्ही स्वतःला थांबवून ठेवतो. बघा, भगवंताने भुशुंडींना अशा रीतीने आशीर्वाद देऊन आपल्या वाणीने या निर्मळ भक्तीचं वरदान दिलं आणि एक फार सुंदर त्यांना उपाधी भगवंताने दिलेली आहे. सुनुबाय सतय सहज सयाना, काहे न मागसी अस बरदाना. प्रभू रामचंद्र भुशुंडींना म्हणतात की सुनुबाय सतय सहज सयाना, तू स्वभावताच अत्यंत बुद्धिमान आहे रे, मग तू असं वरदान का बरं मागणार नाही? सज्जनो, आपल्याकडं इंटेलिजंट कोशंट मोजण्यासाठी आपण जे काही टेक्निक्स वापरतो ना, ते आजपर्यंत आम्ही जे शिकलेलो आहोत त्याच्या आधारावरती आमचा बुद्ध्यांक ते यंत्र मोजून आम्हाला सांगतं. परंतु एक स्वाभाविक हुशारी ही वेगळीच गोष्ट आहे. आपण बघतो ना, काही लोक व्यवहारामध्ये कदाचित लिहिता वाचता त्यांना येत नाही, अंगठे छाप असतात, परंतु त्यांच्यामध्ये व्यावहारिक चतुराई, व्यावहारिक चातुर्य एवढं काही असतं की बऱ्याचदा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मूग गिळून त्यांच्या समोर गप्प बसून राहतात. बघा, समाजामध्ये आपल्याला असे अनेक व्यक्तित्व दिसतात. मी त्यांचा चतुराई याचा अर्थ त्यांची असलेली व्यावहारिक कुशलता एवढ्या सीमित शब्दाच्या आधाराने त्यांचं प्रभुत्व आपल्याला सांगू इच्छित नाही. खरोखरच कधी कधी असं अचंबित होऊन आपण त्यांच्या बोलण्याकडं, त्यांच्या वागण्याकडे बघत राहतो की अरे हे कुठं शिकले हे सगळं. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये ही अतिशय सुंदर पवित्र अशी रीत दिसते की रामकृष्ण हरीचा गजर करत करत, विठ्ठल 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 करत करत एखादा वारकरी जो कदाचित अशिक्षित असेल, परंतु अशा अशिक्षितपणामध्ये देखील तो सद्विद्य असतो. समर्थांना जे सद्विद्य निरूपण सांगायचंय त्याचे सगळे गुणधर्म त्याच्या आचरणामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि या उलट सो कॉल्ड सुशिक्षित असे अनेक जीव आपल्याला दिसतील, परंतु त्यांचं आचरण, त्यांचं बोलणं, वागणं हे सगळं बघितल्यानंतर समर्थांच्या पडदमूर्खांच्या लक्षणांना वेगळेपणाने वाचावं लागत नाही. याचं कारण एकच आहे सज्जनो, की आम्ही ज्याला बुद्धिमान समजतो, ज्या मार्कलिस्टच्या आधाराने, ज्या सर्टिफिकेटच्या आधाराने आम्ही जगाला प्रभावित करतो, ती सर्टिफिकेट भगवंताच्या दारामध्ये चालत नाहीत. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थ हे येडागबाळ्याचं काम नाही, याचा अर्थ त्यांना डॉक्टरेट आणि पोस्ट ग्रॅज्युएट एवढीच लोक परमार्थासाठी हवी आहेत असं नाही. त्यांना सद्विद्य लोक हवी आहेत, जी स्वाभाविकपणे हुशार आहेत, ज्यांना जीवनाचं खरं ध्येय कळतं, तेच स्वाभाविक बुद्धिमान.
ज्या या मनुष्य जन्माला आपण प्राप्त केलेलं आहे त्याच्या आधाराने भगवंताची भक्ती करण्याचा ज्याचा अत्यंत दृढ निश्चय आहे तोच स्वाभाविक बुद्धिमान. आणि बऱ्याचदा सज्जनो, हे विपरीत ज्ञान आम्ही जे काही सो कॉल्ड पोट भरण्यासाठी कमवलंय त्याने आमच्या जीवनातल्या बुद्धीलाच कित्येकदा हिरावून घेतलेलं आहे. आमची ही स्वाभाविक जीवन जगण्याच्या उद्दिष्टांनाच त्याने आमच्यापासून लांब नेलेलं आहे. जेव्हा भगवंत भुशुंडींना म्हणतायत की तुम्ही स्वाभाविक बुद्धिमान आहात, यावरूनच भुशुंडींचा अधिकार आपल्याला कळून येतो. सज्जनो, याचा विस्तार आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.